म्हणजे फतेखानाच्या छावणीवर महाराजांनी पहिल्यांदा हल्ला केला. त्यानंतर त्या फतेखानाने हैबतरावाला शिरवळची जी गडी आहे ती गडी ताब्यात घेण्यासाठी पाठवली. तर त्या हैबतरावाने पहिल्यांदा ती गडी ताब्यात घेतली. तर महाराजांनी लगेच मग ती गडी परत आपल्या ताब्यात घेण्यासाठी कावजीला पाठवली. खरं तर ती शिरवळची जी गडी होती ती म्हणजे फार दुर्गम नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा मराठ्यांनी फावड्या आणि कुदळेनं त्या गडीची जी तट होता तो तट पाडून टाकला. त्या गडीच्या समोर असलेलं जे खंदक होतं ते खंदक मुजवून टाकलं आणि थेट बाळाजी हैबतरावाच्या आणि मराठ्यांच्या सैन्याचे युद्ध झालं. म्हणजे त्या शिवभारतामध्ये असं वर्णन आहे की अनेकांची मुंडकी उडाली त्या युद्धामध्ये आणि खासा बाळाजी हैबतराव त्या युद्धात ठार झाला. कावजीने त्या हैबतरावाला ठार केलं आणि तो पुरंदरवर परतला महाराजांना मुजरा करायला. त्या फतेखानावर दोनदा मराठ्यांनी हल्ले गेले. एक तर छावणीवर डायरेक्ट हल्ला गेला आणि दुसरा हल्ला त्या शिरवळच्या गडीवर गेला. त्यामुळे तो फतेखान इतका चौताळला त्याने डायरेक्ट पुरंदरवर हल्ला करायचं ठरवलं. त्यावेळी 18 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरवर उपस्थित. अंग हनुमंत रामाला जे देवांदल शिवरायाला संगे मालू सराव भाग्याला कंक